नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकायला सुरुवात केलेला आहात फिरती गोष्ट। तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितीच आहे की आता आपल्या भारतामध्ये महाकुंभ मेळा सुरू आहे। मी काय त्या महाकुंभ मेळ्याच्या इतिहासामध्ये जाणार नाही किंवा तो कसा सुरू झाला काय नाही या सगळ्या गोष्टींमध्ये मला जायचं नाहीये, कारण या सर्व गोष्टी वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या असतीलच, कारण हे खूप ऍक्टिव्हली केलं जात आहे। आता त्याच्यामध्ये व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, त्याच्यानंतर अनेक माध्यम आहेत, बातमीपत्र असतील किंवा न्यूज चॅनल्स असतील, पेपर, या माध्यमातून तुम्हाला या गोष्टी समजलेल्या असतीलच। पण मला हायलाईट करायचं आहे या गोष्टींकडे की आपली भारतीय मीडिया जास्त कशाला हायलाईट करते किंवा ज्याच्यावर गडद प्रकारे एक रेष ओढली जाते ती म्हणजे बाबा लोक, म्हणजे संन्यासी लोक। हे संन्यासी लोक कोणते आहेत, कोणत्या प्रकारचे आहेत हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण माझ्या मते मीडियाने कव्हर काय केलं पाहिजे किंवा कोणती स्टोरी दाखवली पाहिजे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की बाबा माझ्या मते मीडियाने सांगितलं पाहिजे की 40 करोड लोक आपल्या या महाकुंभ मेळ्याला येणार आहेत, किंवा माझ्या मते हे गॅदरिंग आहे कल्चरचं, म्हणजे वेगवेगळ्या संस्कृती समजून घेण्यासाठी देवाणघेवाण करण्याची एक पद्धत आहे किंवा लोकांचं एक गॅदरिंग एकाच ठिकाणी होत आहे। ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून, कारण 40 करोड लोक एकाच ठिकाणी जमणार आहेत आणि एकाच ठिकाणी जमून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा मंथन करणार आहेत। धार्मिक असतील, आध्यात्मिक असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चांमधून एक उत्तर शोधण्याचा प्रयत्न ही लोक करताना दिसत आहेत किंवा करतात सुद्धा। आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आखाडे येतात, त्या आखाड्यांमधून एक वेगळी चर्चा निघते, बाबा त्यांचा इतिहास काय आहे, ते पुढची वाटचाल काय करणार आहेत, याच्यावर सुद्धा मंथन या कुंभमेळ्यामध्ये केलं जातं। पण आपल्या मीडियाला इंटरेस्ट कशाचा आहे, त्यांना काय दाखवायचं आहे, रस काय त्यांचा, तर बाबा लोकांमध्ये रस भरपूर आहे की कसा एक शिकलेला माणूस संन्यास घेतो आणि संन्यासी होऊन जगतोय। आता तुम्हाला माहित आहे की त्यांचा कल कोणत्या माणसांकडे असतोय की एक तर शिकलेले पाहिजेत आणि त्यांनी सर्व सोडलेलं पाहिजे आणि संन्यासी झालेला पाहिजे। त्या IIT बाबाबद्दल बोलतोय मी, अभय सिंग नावाच्या पोराबद्दल। आता त्या पोराला हायलाईट एवढं केलं जातंय, ग्लॅमराईज एवढं केलं जातंय की बाबा दुसऱ्या जी मुलं आता इंस्टाग्राम वगैरे वापरतात, म्हणजे ऑब्व्हियसली इंस्टाग्राम वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि त्याच्यामध्ये तरुणांची संख्या सर्वात जास्त आहे। आणि ज्या तरुणांना डिप्रेशन येते किंवा डिप्रेशनमध्ये चाललेली तरुण त्याच मार्गाला जातील की बाबा संन्यासी होऊयात, सगळे मार्ग सुटतील, या पद्धतीचा विचार पोहोचवला जातोय मीडियाच्या माध्यमातून। त्या IIT वाल्या बाबाला एवढं ग्लॅमराईज केलेलं की बाबा तू IIT मध्ये शिकलेला आहेस, इथं नोकरी लागली असती, तू एरोस्पेस इंजिनियर आहेस। आता नाईलाजाने माझ्यापर्यंत सुद्धा त्या गोष्टी येतातच आणि आलेल्या आहेतच, त्यामुळेच मी बोलतोय। त्याला एवढं ग्लॅमराईज केलेलं आहे की बाबा संन्यास घेतल्याशिवाय तुम्हाला सुख समाधान भेटणार नाही, या पद्धतीनं दाखवलं जातोय। म्हणजे लोकांनी शिकू नये किंवा प्रश्न विचारू नये किंवा अध्यात्माकडे वळू नये, या प्रकारच्या चर्चा त्या अभय सिंग ज्या IIT वाल्या बाबांकडून मिळतंय। आणि दुसरी गोष्ट ती हर्षा रिछारिया, अँकर मॉडेल, हिच्याबद्दल सुद्धा अनेक प्रकारच्या चर्चा चालू आहेत की एवढी सुंदर स्त्री साध्वी झाली, एवढी सुंदर स्त्री साध्वी झाली। अरे होऊ द्या, तुमचा विषय काय आहे की बाबा बाकीची मीडिया काय करतायत, फॉरेन मीडियाचं सांगतोय की जे बाहेरचे मीडिया आहेत, इंटरनॅशनल मीडिया, जर तुम्ही फॉलो करत असाल HW वगैरे, BBC वगैरे, CNBC वगैरे, तर त्याच्यावर चर्चा कशावर होत्या महाकुंभ मेळ्याच्या, तर आर्थिक बजेट काय आहे की बाबा याच्यातून किती फायदा होणार आहे, किती नुकसान होणार आहे, ह्याचं मॅनेजमेंट कसं केलं जाणार आहे। आता 40 करोड लोक येणार आहेत, भारताची इन्व्हेस्टमेंट जवळजवळ 7,000 ते 10,000 करोड रुपये लागलेले आहेत। म्हणजे त्या 10,000 करोड मधून त्या पर्टिक्युलर एकाच भागातून 2 लाख करोडचा रेव्हेन्यू जनरेशन होणार आहे किंवा उत्पन्न खेळणार आहे, खालीवर उलाढाल होणार आहे, आर्थिक उलाढाल, याच्यावर फॉरेन मीडिया चर्चा करत आहेत। आणि आपली मीडिया हा बाबा छान झालाय बरं का, ह्या बाबानं का बरं संन्यास घेतलाय, ह्याची बॅक स्टोरी काय आहे तेच दाखवूयात, रिपीटेड दाखवलं जात आहे, रिपीट करून, आणि त्याच गोष्टी इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहेत। म्हणजे नेमकं काय चाललंय आपल्याला हे जरा ह्याचं मंथन करणं, चिंतन करणं जास्त गरजेचं आहे। फॉरेन मीडियाचा अजून एक मी लेख वाचला, तो म्हणजे ट्रॅफिक मॅनेजमेंट। 40 करोड लोक म्हणजे दिवसाला जवळजवळ 1 ते 2 करोड लोक महाकुंभ मेळ्यामध्ये सहभाग नोंदवत आहेत आणि त्यावेळेला त्याचं ट्रॅफिक मॅनेजमेंट कसं केलं जातंय, मॉनिटरिंग काय, AI सिस्टीम बेस्ड ICU निर्माण केलेले आहेत प्रयागराजमध्ये, ती कसं काम करतायत, त्याचं ऑपरेटिंग मॉडेल काय आहे, ह्याच्यावर चर्चा फॉरेन मीडिया करते। पण आपली मीडिया त्याच्यावर चर्चा करताना दिसत नाहीये मला, किंवा त्याच्यावर कुठली बातमी सुद्धा करत नाहीये।
म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे की बाहेरच्या लोकांना याची क्युरियोसिटी जास्त आहे की 40 करोड लोकांचं हे मॅनेजमेंट काय करणार आहेत, बाथरूमची म्हणजे हायजीन मॅनेजमेंट काय करणार आहेत, नदी स्वच्छ कशी राहील ह्याच्यावर ते पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा चर्चा करतायत. आणि त्याचबरोबर राहण्याच्या व्हीआयपी ट्रीटमेंट कशी दिली जाते, व्हीआयपी ट्रीटमेंट कशी दिली जाते, त्याच्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था कोणत्या पद्धतीने केली जाऊ शकते, आखाड्यांचा इतिहास काय आहे, आखाडे का स्थापन केलेले आहेत आणि त्याचा फायदा सामान्य जनतेला काय आहे आणि त्या आखाड्यांच्या माध्यमातून ह्या मेळ्यातून कोणत्या प्रकारचा संदेश दिला जाऊ शकतोय, याच्यावर चर्चा फॉरेन मीडिया करत आहे. पण आपले नाहीयेत. आपल्याला इंटरेस्ट काय आहे की हा माणूस काय आहे आणि ह्याची बॅक स्टोरी काय आहे, ह्यालाच धरूयात. कुठला तो रुद्राक्षवाला बाबा, लाखो रुद्राक्ष शिवीगाळ करतोय, त्याला कव्हर करतायत. कोणता तर एक मामा बाबा असा हात वर करून बसलेला आहे, तो डायरेक्ट हाणामारी करतोय, शिवीगाळ करतोय, त्याला कव्हर करायचं या मीडियाला. पण थोडासा रिसर्च करून किंवा काहीतरी माहिती करून संशोधन करून एक स्टोरी, त्याचा इतिहास सांगणं किंवा हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. फूड कल्चर जे आहे, वेगवेगळ्या प्रांतातून तिथे फूड कल्चर कोणकोणतं येऊ शकतं किंवा तिथलं जे जेवणाचं खाद्य संस्कृती काय आहे ती लोकांमध्ये कसं डिस्ट्रीब्यूट केलं जाऊ शकतं. कारण तिथे एक वेगळी इकॉनॉमी चालते. चहावाल्यापासून तुमचा वडापाव विकणारा असेल, तिथला कचोऱ्या विकणारा असेल, त्याची एक अर्थ सायकल काय आहे किंवा इकॉनॉमिकल सायकल काय चालणार आहे, त्याच्यावर चर्चा का करत नाही. थोडंसं संशोधन केलं तर होऊन जात आहे. आणि मला काय म्हणजे इंटरेस्ट नाहीये, कारण मी स्वतः ईश्वरवाद आणि निरेश्वरवाद या दोघांच्या मधला अद्वैतवाद मांडतोय. कारण मी पार इकडे पण नाहीये, मी पार तिकडे पण नाहीये, मी मधल्या मार्गाने जातोय अद्वैतवादातून. की बाबा अद्वैतवाद म्हणजे काय की बाबा मी पूर्णपणे धार्मिक सुद्धा नाहीये आणि पूर्णपणे नास्तिक सुद्धा नाहीये. आस्तिक नास्तिकांच्या मधला जो मार्ग आहे त्या मार्गावरून मी चालणारा माणूस आहे. पण या सर्वांमध्ये मी विचार करत नाही असं नाहीये. विचार करतो म्हणून मला हे प्रश्न पडतात की बाबा तुम्ही एकालाच ग्लॅमराईज करू नका ज्याच्यातून तरुण पिढी इन्फ्लुएन्स होईल. त्या IIT बाबाला खूप पोरं इन्फ्लुएन्स होताना दिसत आहेत. एक पर्स्पेक्टिव्ह ते तयार करतायत. आता ज्यांची लग्न होत नाहीयेत ती लोक तर डायरेक्ट म्हणतायत की बाबा काय सांसारिक जीवनामध्ये काही सुख नाहीये, हा बाबा व्हा आणि सुख मिळवा. आता त्या IIT बाबाला जर बघितलं ना, मला असं प्रश्न पडतोय की याचा इंटरव्ह्यू का घेतायत. तो गांजा वडणारा नशेडी वाटतोय मला. त्याच्या बोलण्यातून, वागण्यातून, हसण्यातून तो नशेडी वाटतोय. आयुष्यातून हारलेला माणूस जसा असतो ना तो वाटतोय. त्याला सामाजिक भान नाहीये किंवा समाजातील लोकांमध्ये किंवा माणसांचा संपर्क त्याचा कमी आहे आणि त्यामुळे त्याच्याशी बोलणाऱ्यांची संख्या कमी आहे. इव्हन त्याच्या घरच्या लोकांचं सुद्धा त्याच्याशी बोलणं झालेलं नाहीये किंवा बोलणं होत नव्हतं. त्यामुळे तो एकांतात गेला आणि एकांतातून त्यानं हा निर्णय घेतलेला आहे संन्यासपणाचा की बाबा एकटं राहिलो, संन्यासी झालो की सगळ्या गोष्टीतून सुटलो. एकंदरीत तो पळपुट्टा आहे माझ्या मते. तो IIT बाबा जो आहे तो पळपुट्टा आहे. त्याला कोणत्या जबाबदाऱ्या घ्यायच्या नाहीयेत, जबाबदाऱ्या स्वीकारायच्या नाहीयेत आणि ज्या जबाबदाऱ्या येतात त्याच्यातून मी पळवाट कसं काढू शकतो, तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे संन्यास घेणे. संन्यास घेणं म्हणजे पळपुट्टेपणा आहे. तुम्ही सांसारिक जीवनातून किंवा तुम्ही कुणाला योगदान देताय बाबा म्हणून, देशासाठी योगदान देताय नाही, धर्मासाठी देताय का नाही, कुणाला म्हणजे इकॉनॉमी बिल्डअप करताय तर नाही, तुम्ही स्वतःसाठी जगताय, स्वार्थी जीवन जगताय. 2 वेळचं खायचंय, झोपायचंय, 2 वेळचं पुन्हा खायचंय, झोपायचंय आणि एक दिवशी मरून जायचंय. या पद्धतीचं जगणं या बाबा लोकांचं आहे. पण कुंभमेळ्यामधून जो विचार पोहोचवला जातोय तो पॉझिटिव्ह विचार लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. की बाबा सत्संग केले जातात, कीर्तन केले जात आहेत, आरत्या केले जात आहेत, ह्याच्या मागचा उद्देश काय आहे हे मीडियाने पोहोचवणं मला जास्त गरजेचं वाटतंय. ना की हे IIT वाले बाबा, ते साध्वी बाई, काही संबंध नाहीये. हे सगळे पळपुटे आहेत. समाधान शोधण्याच्या नादाखाली जबाबदाऱ्या झटकणारी ही माणसं आहेत असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की सांगा.